राधिका गुरुनाथ सुभेदार तुमच्याकडे पास ठेवले हो पास दिले तुमच्याकडे. या या ना इकडे या. हो का इकडनं जायचं? नाही इकडनं जायचं ये या. लवकर. आई, तू दुर्गा आहेस, काली आहेस, भवानी आहेस, तूच आदिमाया आहेस. तुझी अशी अनेक रूप आहेत. तुझं हे रूप किती प्रसन्न आहे, तेजस्वी आहे. तुझी हीच प्रसन्नता प्रत्येक स्त्रीला मिळू दे. मला माझ्या संसारात आलेल्या वादळातून सावरण्यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आणि माझ्या घरावरती राहू दे. कल्याण कराई, सगळं पुन्हा पूर्वीसारखं होऊ दे. आई बाबा कुठे आहे? आता मी पण त्यांचीच वाट पाहून राहिले ना. आई बाबांना फोन लाव ना. फोन लावायचा? हो काऊन? कंटाळा आला तुला? हो आता कसा रे येतो तुला कंटाळा? इथे यायचा हट्ट तूच केलास ना. हा राधिका बोल ग. अहो कुठे आहात तुम्ही? अगं मी ऑफिस मध्येच आहे अजून. म्हणजे अजून तुम्ही निघालच नाहीत की काय? नाही ना निघणारच होतो. अचानक खूप कामं आली ग, जरा अर्जंट काम आहे. अहो इथे मी आहे ना, अथर्व तुमची कधीपासून वाट पाहून राहिलो ना. अगं हो ते काय झालं, कपूर सरांनी मला अचानक काही महत्वाची कामं सांगितली म्हणून जरा अडकलो, नाही तर निघणारच होतो मी. मग आता? मग काय तू अथर्वला फिरव ना, मस्त फिरा. अजून काय स्टॉल्स बिल्स असतील तिथे, वेळ घालवा छान. अहो आमचं दर्शन झालं, जत्रेत फिरणं झालं, आता तो कंटाळून राहिला ना. परत कधी संधी मिळणार आहे त्याला असं फिरवायची? हा एकदा परीक्षा सुरू झाल्या की अवघड आहे. एक काम कर ना, त्याला फिरव ना अजून. किती छान छान स्टॉल्स असतील तिथे. हा मस्त खा प्या मज्जा करा आणि मग आरामात जा घरी, काही घाई नाही. हो बघते मी आता. आणि हा राधिका ऐक ना, काय? ते घरी गेल्यावर भरल्या ढेमशांची भाजी करशील का ग आज? अहो आज? खूप दिवसांची इच्छा होती का माझी. हा मग घरी गेल्यावर करशील ना ढेमशांची भाजी? बर करते मी. तुम्ही लवकर घरी या, आम्ही पण येतो घरी. हो येतो येतो. हा येतो. बर फोन ठेवते. राधिका अजून तिकडेच आहे. घरी जायला ट्रॅफिक मधून किती वेळ लागेल. घरी जाऊन भीमशांची भाजी पण 1 तास 2 तास कुठेच नाही गेली. आता कसला मिळतोय तिला प्रेझेंटेशनला वेळ. वा गुरुनाथ, बच्चा तू समजून घे ग, हे सगळं तुझ्यासाठी करतोय. चला निघा. मी काही मुद्दे काढलेत. रेवती मला एक सांग, आधी इंट्रोडक्शन राधिकाचं का राधिका मसाले कंपनीचं? अर्थात राधिकाचं. ओके. रेवती, हा मी काय म्हणून राहिले? थोडा थोडा चहा मांडू का सगळ्यांसाठी? कशाला चहा? बस ना इथे. असं काय करून राहिलीस तू? बर मग काहीतरी खायला आणते. हा आमची जेवणं झालीत. राधिका थोडस आण. आणते. आता तुम्ही पण ना. काका हा हे घ्या फरसाण. हा ठेव. बरं ते भाऊ, तुम्ही काम करा, मी ऐकते सगळं. यांच्यासाठी तेवढी ढेमशाची भाजी करते आणि मग येते तुमच्या बरोबर. हा प्लीज. राधिका, गुरुनाथ आला होता का आज? नाही. तो कुठला येतोय ग? राधिका तो तुला मूर्ख बनवतोय. जाऊ दे ना तो विषय.
आपण वहिनी ओव्हरऑल लाईनअप बद्दल बोलतो इथे. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन कसं असेल, कशा पद्धतीने जाईल हे आहे ह्याच्यात. रेवती काका, हे वहिनींचं इंट्रोडक्शन. हा, मग प्रॉडक्टचं आणि त्यानंतर राधिका मसाला कंपनीचं. करेक्ट. आणि ह्यात आपल्याला मिळालेल्या अचिव्हमेंटचा आणि कंपनीच्या ग्राफ्सचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. हो 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 हो, बरोबर. बरं झालं का तुझं? येऊन बस ना आता. हा झालं नाही? संपतच नाही का? आले आले. हा वही पेन घेते आणि लागली चाले. आता वही कशाला? अगं काही नाही, सगळं लिहून घेते. बर, हे बघा वहिनी, इथे तुम्हाला आधी सगळी कंपनीची माहिती द्यायची आहे. म्हणजे कंपनीचा आवाका किती आहे, कंपनीचे वर्कर्स किती आहेत. राधिका, आम्ही सगळी पूर्वतयारी तुला करून देऊ, पण तिथे तू कॉन्फिडेंटली बोलायचं. हो. रेवती, तिच्याकडनं सगळी रिहर्सल करून घे. हो. आणि राधिका, एकदा ना तू आम्हा सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन दे, म्हणजे तुझी रिहर्सलही होईल. चालेल. कसं आहे ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट वन. करेक्ट. पण सगळ्यात महत्वाचं आहे मार्केटिंग. म्हणजे कस्टमर्स किती आहेत, राधिका मसाल्यांना डिमांड किती आहे, हे हायलाइट व्हायला हवं. बरं मला सांग की ह्या सगळ्या माहितीच्या स्लाइड्स करणार आहोत ना आपण? हो हो, अर्थात. म्हणजे त्यांनीच तर प्रेझेंटेशन चांगलं होईल ना. आता मलाही खोटं खोटं मदतीचं नाटक करावं लागणार. वा, सगळेच जमलेले दिसतात. मदत करायला. राधिका, काय सगळं गाव जमवलंस? मलाही विचारलं असतंस ना, काही मदत लागली असती तर. नाही केली असते तुम्ही, पण हे सगळे लोक मला नेहमी मदत करतात ना. यांना माहिती आहे सगळं, म्हणून आलेत. राधिका, आम्ही निघतो. अरे इतक्या नाही, छान जेवण वगैरे जा ना. काय राधिका, नाही तिने काहीतरी केलंच असेल ना जेवायला छान छान. नाही काय, हे सगळे जण त्यांच्या त्यांच्या घरी वेळेत गेले ना, त्यामुळे आता जेवण करूनच आलेत. उलट तुमच्यामुळे मलाच उशीर झालाय. बरं चला आता आवरून घ्या, भाजी आत्ता करते. तुझं झालं की वर ये, मग बघू बाकीचं. हो. काय राधिका, हा सगळ्या गावाला बोलून ठेवलंस. मला सांगायचं ना, मी मदत केली असती. हो तसं नाही, नाही म्हणजे तुम्हालाच सांगितलं असतं. पण कसं आहे, तुमच्याच ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचंय. तुम्ही मला मदत केली ना, आता सगळ्यांना कळून जाईल ना. मी करते माझं माझं. ॲज यू विश. पण तरी काही मदत लागली तरी मला कळव. हा, मी करेन मदत. हा. हा, आलोच मी फ्रेश होऊन. ते मनापासून असं बोलले असतील का मुद्दाम असं बोलले असतील? मला तर काही भरोसा नाही वाटून राहिला यांच्यावर.